भारत का सच, हर भारतीय की आवाज। फुरसुंगी उरुळी देवाची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधून मी आणि आमच्या वहिनी सुपर्णाताई किरण हरपळे आम्ही 2 जागेवर निवडणूक या ठिकाणी लढत होतो. 30 तारखेला संध्याकाळी एक असा मेसेज आला की निवडणुकी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. स्थगित नाहीये, पण पुढे ढकलण्यात आले. ती निवडणूक 20 तारखेला होणार आहे आणि 21 तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे, म्हणजे निकाल लागणार आहे. तर आज असं समजलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांकडनं निवडणुकीचा प्रोग्राम या ठिकाणी दिला जाणार आहे. तर या ठिकाणी हा निकाल हा प्रोग्राम जो मिळाला आहे आमच्याकडे, तो फुरसुंगी उरुळदेवाची अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 1 ते 16 असं वाचल्याच्या नंतर मनात पहिला संभ्रम तयार झालाय की आता नक्की काय हा विषय. 1 ते 16चा विषय येतच नव्हता, फक्त नगराध्यक्षाचा विषय होता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 10 तारखेला 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक आहे आणि 11 तारखेला चिन्ह वाटप आहे, 20 तारखेला मतदान, 21 तारखेला निकाल. परंतु याच्यामध्ये असा संभ्रम झाला की याचिकाकर्त्यांनी हे फक्त नगराध्यक्षपदासाठी विषय केलेला होता, 1 ते 16 प्रभाग यायचा विषयच नव्हता. परंतु आता असा प्रश्न पडला की 1 ते 16 मध्ये जे कोण प्रचार करतायत त्यांनी बी कोणाला इच्छा असेल तर अर्ज माघार घ्यायचा आहे का, आणि नगराध्यक्ष पदाच्या विषयी सर्वांनी मत प्रचार केलाय, चिन्ह मिळाले, सगळं होणार आहे. तर मग ही प्रक्रिया नक्की कोणासाठी? तर असं समजलं की थोडंसं ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती त्यांचा अर्ज अवैध केला होता. जर तो वैध धरला गेला तर मग त्यांच्यासाठी हा विषय आहे का, हा प्रश्न तयार झालाय. त्याच्यानंतर मग संबंधित माहिती घेतली असता हा प्रोग्राम हा सार्वत्रिक आहे, सगळ्या पूर्ण नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांसाठी. तर तोही थोडा संभ्रम दूर झाला. परंतु मतदारांना, नागरिकांना या माध्यमातून आपल्याला आर भारत टुडे चॅनलच्या मधून सांगणं या ठिकाणी मला म्हणजे उचित समजतो मी, की बाबा ही प्रक्रिया नगराध्यक्ष पदाची आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 16 जरी लिहिलं असेल तर ती इतर सदस्यांसाठी नाही, असं या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. आणि मग या दरम्यानच्या काळामध्ये परत तो प्रोग्राम, परत प्रचार आणि पुन्हा मतदान आणि त्याचा निकाल, हे सर्व करत असताना माझ्यासारख्या उमेदवाराला थोडंसं बरं वाटलं हे सर्व ऐकून, की चला ठीक आहे, काय हरकत नाही, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला संविधानिक अधिकार दिलेला आहे. जो व्यक्ती या ठिकाणी गेलाय त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, त्याच्यामध्ये कुठंतरी तथ्य होतं म्हणून आपली इलेक्शन पोस्टपोन केली, फक्त पुढे ढकलल्या, स्थगित नाही केली. मग त्याला जो काही न्याय मिळायचा तो न्याय मिळेल. परंतु हे सगळं करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्या ज्या मतदारांपर्यंत, कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचलो नव्हतो, त्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचेल, आमचे विकास काम आम्ही सांगेल, त्याला आम्ही मतदान कसं करेल या ठिकाणी ते समजून सांगायला आम्ही त्यांना, आमचं चिन्ह त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्या मनामध्ये रुजवल आणि आम्ही आमचं निवडून कसं येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये मग आता एक अशी माहिती मिळाली, चॅनलला पाहिले मी, की राज ठाकरे साहेबांनी खूप चांगलं वक्तव्य केलेलं आहे की हे दुबार मतदार किंवा हे जे काय मतदार त्या प्रभागामध्ये, गावामध्ये राहत नसतील, असे जे कोण मतदार असतील जिल्ह्याच्या बाहेर राहणारे, ते मतदार येऊन आपल्या पूर्ण निकालाची दिशा बदलतात. तर अशा मतदार राजाला विनंती आहे की बाबा, मतदार राजा, प्रभाग क्रमांक 6 मध्ये तू राहत असशील, प्रभाग क्रमांक 1 ते 16 मध्ये तू राहत असशील, बेकरामध्ये राहत असशील, उरुळी देवाची मध्ये राहत असशील, किंवा एक ठीक आहे बाबा तू एक कामाच्या निमित्तानं एक 4-6 महिने तू इथं राहत नाही, पण हडपसरमध्ये राहतोय, एक आजूबाजूला राहतोय, तर तो मतदार राजा आम्ही ओळखतोय, त्याने मतदान केलं तरी काही हरकत नसावी, कारण तो लोकशाहीचा अधिकार आहे. परंतु जो मतदार हा काही उमेदवारांनी स्वतःसाठी फक्त इलेक्शन पुरतं त्यांना बोलवलं जातं, त्यांना आमिष दिलं जातं, पैसे दिले जातात आणि त्यांना गाड्या करून आणलं जातं, त्या मतदारांना आम्ही मांजवराट रोड असेल, या ठिकाणी सायकोरडी रोड असेल, या ठिकाणी बेकरनगरचा रोड असेल, या ठिकाणी पावराचा रोड असेल, या ठिकाणी वडकी रोड असेल, किंवा कॅनलच्या बाजूने येणारे रोड असतील, किंवा मंत्रडी चौकातून येणारा रोड असेल, या प्रत्येक ठिकाणी आम्ही कार्यकर्ते थांबवणार आहोत. आणि असे कोण टेम्पोमध्ये, ट्रकमध्ये काही मतदार येतील, ट्रॅव्हलमध्ये, अशा मतदारांना आमच्या अगदी गेटपर्यंत येऊन देणार. आणि जो मतदार आमच्याकडे प्रचाराच्या दरम्यान कधीच दिसला नाही, तो इथं राहतच नाही गेले अनेक वर्षापासून, तो फक्त मतदानापुरता येतो आणि त्याला काही पुढारी जे उमेदवार आहेत बाकीचे, हे त्यांना आणण्याचा प्रयत्न करा. आम्हाला चांगलं माहिती, आम्ही त्यांची यादी तयार केलेली आहे, त्यांना सोडणार नाही. प्रशासनाला सांगणार, पोलीस प्रशासनाला, साहेब आमच्या गुन्हे दाखल केले तर चालतील, कारण लोकशाही मार्गामध्ये आम्ही तुमच्या समोर रोज पाहतोय
की कसं चुकीचं काम चाललंय, आणि असा जर मतदार येणार असेल या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेरून आणि तो या ठिकाणी कोणाचे तर ऐकण्याने आमच्या निकालावर परिणाम करणार असेल, तर अशा मतदार राजाला आम्ही, तो जो बाहेरचा आहे तो इथला नाही, त्याला आम्ही सोडणार नाही. त्याला पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देणार, 2 फटके टाकणार. कारण मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, कारण ह्या मतदारामुळे आमचं निकाल बदलायला नको. आणि त्या पोलीस प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी सांगणार, साहेब हा वोटिंग कार्ड तयार करून आलेला आहे किंवा हा आधार कार्ड तयार करून आलेला आहे, ह्याचं जर हा फुरसुंगी परिसरामध्ये राहत असेल तर ह्याचं तुम्ही आधार कार्ड, वोटिंग कार्ड, गॅसचं कार्ड, याचं रेशन कार्ड, याचं इथलं एखादं कुठलंही प्रूफ बँकेचं असू द्या किंवा याचं कुठलंही डॉक्युमेंट असू इथलं, हे खरं साहेब आपण चेक करा, याच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत का, या त्याला वेळ द्या, इथं थांबवायला, याला करून आणाय सांगा. कारण असा मतदार हा निकालाला परिणामकारक ठरतो चुकीचा. तर त्या मतदाराला विनंती आहे की कुणाच्या पुढाऱ्यासाठी तू या ठिकाणी येऊन असं चुकीचं काही घडल अशी काही प्रक्रिया तू करू नको बाबा. कारण आम्ही गेल्या 2002 सालापासून जे कोण प्रामाणिकपणे काम करतायत त्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत. आणि तुमच्या अशा 1500 बाहेरच्या मतदार येण्याने जर आमच्या कार्यावर, आमच्या कामावर, आमच्या निकालावर तो परिणाम होणार असेल तर तुला विनंती आहे की असं काही येऊ नको. नाही तर प्रक्रियेमध्ये जर सापडला तर शेवटी त्याला कायदेशीरदृष्ट्या कारवाई करून आम्ही त्याच्यावर तक्रार करून पोलीस प्रशासन ताब्यात देणार आहे. ही प्रक्रिया सांगणं त्या मतदाराला खूप गरजेचं आहे. कारण काही उमेदवार असे आहेत ते या ठिकाणी अशी प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून करतात, त्यांचे नाव आम्हाला माहिती आहे, ते कोण करते ते पण आम्हाला माहिती आहे. परंतु ह्यावेळेस त्याला सोडणार नाही. सर्व पद्धतीने सामदाम दंड तन मन धनाने आम्ही या प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे. कुठेही चुकीचं काम आम्ही स्वतः करत नाही. आमचं एखादं चुकीचं काम आपल्याला कोणाला वाटत असेल तर आम्हाला ते दाखवावं, आम्ही त्या ठिकाणी नक्कीच थांबू. केलेलं तर बिलकुल नाहीये, परंतु जो कोण करतोय मागं केलंय त्याला हिथून पुढे तरी करून देणार नाही. आणि निवडणूक ही 20 तारखेला होईल अशी अपेक्षा आहे. 21 तारखेला जो काही निकाल असेल मतदार राजाने दिलेला तो आम्हाला नक्कीच मान्य असेल. परंतु मतदार राजाला एक विनंती आहे की राजा, हे गेले अनेक वर्ष आमचं तुम्ही काम पाहताय आणि आपल्या सर्व मतदारांची भावना आहे विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई किरण हरपळे ह्या सर्वांना सभागृहामध्ये पाहिजे. त्यासाठी मी विनंती करेल की आपण आमच्यासाठी थोडेसे राहिलेले 10 दिवस वेळ द्या. पुढील 5 वर्ष मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी आपल्या कार्यास कटिबद्ध राहणार आहे आणि आपली कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विकास कामं करण्यासाठी मी आपणास सहकार्य करणार आहे आणि आपली कामं केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी सर्व मतदारांना या ठिकाणी आश्वासित करतो. आणि पुनश्च एकदा चुकीच्या कामं करणाऱ्यांना रोखूयात आणि चांगलं कार्य करणाऱ्या आमच्यासारख्या प्रामाणिक उमेदवाराला मतदारांनी संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्यास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.